नमस्कार, मी प्रल्हाद रामराव काळे, राहणार ताजनापूर, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। माझ्याकडे 10 एकर शेती आहे। मी त्यात 3 एकरमध्ये मक्का लागवड करतो आहे। मक्काचं पीक मी 3302 हे घेतो आहे। पण यावर्षी झालं काय की पाऊस कमी असल्यामुळे सर्वांना प्रश्न पडला होता की मक्काचं पीक येईन का नाही। पण आम्ही 3302 ही मक्का घेतल्यानंतर आमची मक्का समजा चांगली आली आणि असं वाटत नव्हतं मक्का येईन म्हणून, पण आमचं पीक चांगलं आले, मक्का जोरदार आली। मक्का लावायचं कारण असं आहे की ही मक्का जास्त पाऊस पण असला तर काणे होत नाही, वारा आला तर पडत नाही, त्याची मुळं जास्त आहे तिला। शेतकऱ्याचं जीवन पाण्यावर अवलंबून असतं। ह्यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे आमचे ह्या मक्काचे वाण येईन का नाही म्हणून आम्हाला गॅरंटी नव्हती, पण मक्का चांगली आली। बाकीचे शेतकरी विचार करत होते की मक्का येईन का नाही, ही मक्का आमची चांगली आली। ह्या मक्काचे उगवण शक्ती ते चांगली झाली, मक्का चांगली आली आहे। 3302 या मक्काच्या कणसाविषयी सांगायचं म्हणजे ह्या कणसाची बिट्टी जी आहे ती बारीक आहे आणि दाण्याची साईज कॅप्सूल जास्त लांब आहे आणि क्वांटिटी जास्त आहे दाण्याची, आणि मक्काचा कलर नारंगी आहे आणि ही मक्का 15 दिवस आधी येते दुसऱ्या मक्कापेक्षा। त्यामुळे शेतकऱ्याचा फायदा काय होतो की लयभर भेटत नाही मक्का काटणी करण्यासाठी। 15 दिवस आधी आल्यामुळे आपल्याला लयभर बी भेटतं आणि दुसरं पीक घेण्यासाठी वावर लवकर तयार होतं। मी 3 वर्षापासून ही मक्का लावतो आहे आणि ही मक्कामध्ये मला ॲव्हरेज जास्त भेटतं आहे दुसऱ्या मक्कापेक्षा। तर ही मक्का लावल्यापासून माझं ॲव्हरेज वाढल्यामुळे माझं आर्थिक परिस्थिती सुधारली आणि मी काही कालावधीमध्ये मी घर बांधलं। घर बांधल्याच्या नंतर मी गाडी घेतली आणि मुलीला चांगल्या शाळेमध्ये टाकलं आणि मी सुखी झालो। पुढच्या वर्षी मी हीच मक्का परत लावणार आहे आणि बाकी शेतकऱ्यांना सांगू शकतो की तुम्हाला कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न घ्यायचं असलं तर 3302 ही मक्का तुम्ही लावा।